नाही नाही, एक आता हे बघा, बाब अशी आहे, एखाद्या रेशन दुकानामध्ये एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस येतो आणि टेम्पोमध्ये लादून जर गहू तांदूळ साखर नेणार असेल, ही टॉलरेट करायची का आपण? मग तुमच्या लोकांनी तक्रारी का नाही केल्या? घनश्याम मडवी आमचा जबाबदार नगरसेवक आहे. ही विल नॉट टॉक लूज. आणि अशा प्रकारच्या कोण्या गुंडांच्या प्रभावाखाली तुम्ही काम करत असाल आणि ज्याला आमचं अस्तित्व इथं असताना आम्ही नाही कोणाची दादागिरी सहन करत. याच्या पुढे आता झालं याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गुंडगिरी तुम्ही लगेच तक्रार करायची. लक्ष तुम्ही गेल्यानंतर इथे MSCBच्या न होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल बैठक चालू आहे. जवळजवळ 200-250 लोक आहेत तिकडे. आता तिथे ऐरोली भागामध्ये आता DB पाटील म्हणून सुप्रिटेंडेंट इंजिनियर आहेत MSCBचे, त्यांना तुमचा मी नंबर देतो. तिथे काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन त्यांच्या स्टोअर मधून काही सामान दादागिरी घेऊन जातात. असा प्रकार घडला तर ते तुम्हाला DB पाटील त्यांचा नंबर पण तुम्हाला पाठवतो मी. जर कधी काय अडचण ते ही विल कॉल यू. इमिडिएटली पोलीस फोर्स पाठवून त्यांना आतमध्ये घालायचे. लगेच पोलीस स्टेशनला कळवा. 500 मीटरची केबल आपण तिथे त्या सब डिव्हिजनला आपण अलॉट केली. नाही नाही, एक आता हे बघा, बाब अशी आहे, एखाद्या रेशन दुकानामध्ये एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस येतो आणि टेम्पोमध्ये लादून जर गहू तांदूळ साखर नेणार असेल, ही टॉलरेट करायची का आपण? मग तुमच्या लोकांनी तक्रारी का नाही केल्या? घनश्याम मडवी आमचा जबाबदार नगरसेवक आहे. ही विल नॉट टॉक लूज. आणि अशा प्रकारच्या कोण्या गुंडांच्या प्रभावाखाली तुम्ही काम करत असाल आणि ज्याला आमचं अस्तित्व इथं असताना आम्ही नाही कोणाची दादागिरी सहन करत. याच्या पुढे आता झालं याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गुंडगिरी तुम्ही लगेच तक्रार करायची. नाही एक मिनिट, मी आता DCPशी बोलतो, तुमच्या समोरच बोलतो. लावा त्या खराताना फोन लाव. त्या खराताना फोन लाव रे. लक्ष तुम्ही गेल्यानंतर इथे MSCBच्या न होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल बैठक चालू आहे. जवळजवळ 200-250 लोक आहेत तिकडे. आता तिथे ऐरोली भागामध्ये आता DB पाटील म्हणून सुप्रिटेंडेंट इंजिनियर आहेत MSCBचे, त्यांना तुमचा मी नंबर देतो. तिथे काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन त्यांच्या स्टोअर मधून काही सामान दादागिरी घेऊन जातात. असा प्रकार घडला तर ते तुम्हाला DB पाटील त्यांचा नंबर पण तुम्हाला पाठवतो मी. जर कधी काय अडचण ते ही विल कॉल यू. इमिडिएटली पोलीस फोर्स पाठवून त्यांना आतमध्ये घालायचे. नमस्ते नमस्ते नमस्ते. घेतलेला आहे 22/11 घेतलंय. त्यामुळे आपल्याला जे आपले तिथले ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते जवळपास 53 अधिक 17 असे म्हणजे ते 70 ट्रान्सफॉर्मर आहेत. हे 70 ट्रान्सफॉर्मर 22/04 आहेत. ते आपल्याला पूर्ण कन्वर्ट करून घ्यायचे आहे 11/04. तर याला आपल्याला करण्याकरता ज्या स्टेजेसमध्ये आपल्याला, कारण हे एकाच वेळी आपले ते ट्रान्सफॉर्मर हे 11 kV वर चेंज होणार नाही. हा जो 2 महिन्याचा कालखंड आहे, अनफॉर्च्युनेटली पाऊस सुरू झालेला नाही. साधारणपणे 7 जूनला या परिसरात पाऊस सुरू होतो. आज 10 तारीख आहे. MSCBचे अधीक्षक अभियंता श्री DR पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसह ते आले होते. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि त्यांना ज्या अडचणी होत्या त्या दूर होऊ लागलेल्या आहेत. किंबहुना मी त्यांना आमच्या दिघा परिसरातले नगरसेवक, ऐरोलीचे नगरसेवक, घनसोलीचे नगरसेवक, कोपर खेरणा बनकोडे, इकडचे तुर्बे, वाशी, सानपाडा, नेरुल, सिवूड, CBD या सर्व नगरसेवकांचे टेलिफोन नंबर, नावं देऊन ते त्यांना आमंत्रित करतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी आले, म्हणजे काही लोकांनी बोलले नाहीत म्हणून याच्यावर त्यांना काही बोलता येत नाही असं नाहीये, परंतु शिस्तबद्ध पद्धतीनं आज मीटिंग झाली
आणि त्याच्यातून आउटपुट निघेल असा माझा विश्वास आहे. यावर्षी मी त्यांना सांगितलेलं की या बाबतीमध्ये तुम्हाला जर फंड्सची गरज असेल तर तुम्ही ती कळवा आणि मग माननीय मुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आहेत. माननीय मुख्यमंत्री सर्वच राज्याच्या लोकांकरता त्यांची भूमिका सकारात्मक आहे, परंतु नवी मुंबई हे शहर आहे की ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही, ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही अशा शहराकरता निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये नवी मुंबई शहर एक क्रमांकाचं आहे. आणि माझा विश्वास आहे की आता ह्या अडीअडचणी आल्या, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकांनी, कार्यकर्ते आणि तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा याचे गांभीर्य त्या ठिकाणी आणून दिलेलं आहे. मला विश्वास आहे याच्यातून मात निघेल. त्यांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये वीज चोरी कमी आहे, म्हणजे कमी आहे ते पण थांबलं पाहिजे आणि वीज चोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करायला पाहिजे या मताचा मी आहे. त्या उपस्थितीमध्येच डीसीपी झोन 1चे श्री खरात साहेब यांना मी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि त्यांना सूचित केले की डी.आर. पाटील साहेब अधीक्षक अभियंता त्यांचा नंबर पण त्यांना मी फॉरवर्ड केले आहे. त्यांचा फोन आल्यानंतर किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचा आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी या चोरांवर कारवाई करायची आणि त्यांना जेलमध्ये टाकायचे आणि त्यांनी ते कबूल केले. आज त्यांच्या विविध अधिकाऱ्यांचे टेलिफोन देण्याची भूमिका मी त्यांना सांगितलेली आहे आणि ते फोन मिळतील. आणि आपण हे बघा, मी तुम्हाला चढवण्याकरता बोलतो अशा भाग नाही. लोकप्रतिनिधीपेक्षा मीडियाची ताकद जास्त आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया तुम्ही जर ठरवलं ना तर कुठल्याही गोष्टीला जागा करण्याचं काम तुम्ही करू शकता. तुमच्या बरोबर आम्ही आहोत.